राज्य सरकार वर्षपूर्ती करते, मात्र गिरणी कामगारांच्या प्रश्नाकडे या सरकारने साफ दुर्लक्ष केलं असल्याचा आरोप गिरणी कामगार संघर्ष समितीने केलाय। आणि त्याचा निषेध म्हणून गिरणी कामगारांनी मुंबईमधल्या करी रोड इथं हाताला काळ्या फिती बांधून आंदोलन केलं आणि याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। फडणवीस सरकारची आज वर्षपूर्ती होते, मात्र या वर्षभरात गिरणी कामगारांच्या प्रश्नाकडे सरकारने साफ दुर्लक्ष केले असा आरोप करत आज गिरणी कामगार जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आहेत। करी रोड इथे गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न अद्याप पूर्ण न झाल्यामुळे हे सगळे गिरणी कामगार जे आहेत ते सरकार विरोधात निदर्शनं करताना आपल्याला पाहायला मिळतात। हाताला काळ्या फिती बांधून आणि काळे झेंडे घेऊन सरकारचा निषेध करताना हे सगळे गिरणी कामगार जे आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळतात। पाहिजे त्या प्रमाणात सरकारने गिरणी कामगारांच्या प्रश्नाकडे या वर्षभरात लक्ष दिलं नाही असा आरोप जे आहे हे सगळे गिरणी कामगार करतात आहे। काही लोक माझ्यासोबत आहेत, त्यांच्याशी मी बातचीत करणार आहे। काय सांगाल, कुठपर्यंत तुमचा हा सगळा प्रश्न आलेला आहे आणि सरकार कशा पद्धतीने प्रतिसाद देतं? काँग्रेसच्या काळामध्ये पृथ्वीराज चव्हाण या ठिकाणी सत्तेवर असताना त्यांनी गिरणी कामगारांसाठी काही नियम कायदे करून ठेवले की ज्याच्यामध्ये जवळजवळ सर्वच गिरणी कामगारांना घरं मिळाली पाहिजेत अशी तरतूद त्यांनी करून ठेवली। आमचं म्हणणं गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापासून आम्ही या सरकारला आत्तापर्यंत फडणवीसांना आम्ही आत्तापर्यंत 5 वेळा भेटलो, पण 5 वेळा या प्रश्नावर चर्चा करा, पूर्वीच्या सरकारने करून ठेवलेले नियम आणि कायदे याची अंमलबजावणी करा, एवढं आमचं म्हणणं होतं। की आज या सरकारकडं 6 गिरण्यांची कामं चालू आहे, त्याची लॉटरी काढायची आहे। नंतर 10 गिरण्यांची जमीन आज म्हाडाच्या ताब्यामध्ये आलेली आहे, त्या जमिनीवर बांधकाम चालू करायचं आहे आणि MMRDची घरं द्यायचा जो निर्णय त्या सरकारच्या काळात झालेला आहे त्याची अंमलबजावणी करायची। पण ते कुठल्याही बाबतीमध्ये सरकार कामगार संघटनांशी बोलायला तयार नाही। या सरकारला या प्रश्नाच्याबद्दल कितपत गांभीर्य आहे आम्हाला वाटतं, यांना काही गांभीर्य नाही। आणि म्हणून आज त्यांचं वर्ष पूर्ती होत असताना आम्हाला गिरणी कामगारांना मुंबई शहरामध्ये उतरून त्यांचा निषेध काळे झेंडे लावून काळे फिती लावून त्यांचा आम्हाला निषेध करावा लागतो। धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बैकरसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।